नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। आईच्या जमिनीचा हिस्सा कधी देणार म्हणत शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली। ही घटना वाकीखुर्द तालुका खेड या ठिकाणी घडली आहे। या प्रकरणी अशोक किसन कड वय वर्ष 45 राहणार खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून रवींद्र भीमाजी खांडेभराड राहणार खेड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव जवळील दौंडकरवाडी या ठिकाणी भाम नदीच्या कडेला लावलेल्या दारूभट्टीवर चाकण पोलिसांनी छापा मारला। ही कारवाई शुक्रवारी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली। प्रद्युम्न बिरबल राठोड राहणार दौंडकरवाडी तालुका खेड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे। या कारवाईमध्ये 1 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे। पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी पळून गेला असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। आळंदी जवळील चऱ्होली खुर्द येथील दरोडा प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे। या आरोपींना आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसऱ्याच ठिकाणी दरोडा घालायचा होता, मात्र तेथे लोक जागे होते। त्यातच तिथे पोलीस आले, त्यामुळे त्यांनी तेथील दरोड्याचा प्लॅन रद्द करून जाता जाता आळंदी जवळील बडगाव रोडवरील थोरवे यांच्या घरी दरोडा घातला। मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास रमेश विठ्ठल थोरवे वय वर्ष 43 राहणार चऱ्होली खुर्द आणि त्यांची पत्नी हे घरी झोपलेले असताना स्कॉर्पिओतून आलेल्या 5 जणांनी थोरवे यांच्या घरावर लाथा मारून घराचा दरवाजा उघडला आणि त्यानंतर जबरदस्तीने घरामध्ये प्रवेश करून रमेश थोरवे, त्यांच्या पत्नी आणि वडील यांच्या गळ्याला आरोपींनी कोयता आणि विळा लावून धाक दाखवत घरातील सोने आणि रोख रक्कम आरोपींनी दरोडा घालून चोरून नेली। पोलिसांनी अवघ्या 2 तासात दरोडेखोरांनी गुन्ह्यात वापरलेल्या गाडीचा शोध लावला आणि 12 तासांच्या आत त्यांना जेरबंद केला। मागील 3 महिन्यांपासून चासकमान धरणातून सुरू करण्यात आलेले आवर्तन बंद करण्यात आलेले नाही। धरणातून पाण्याचा विसर्ग अजूनही सुरूच आहे। परिणामी खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांचा पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून जलस्रोतांची पाण्याची पातळी कमी होत असल्याने शेती करणे देखील अवघड झाले असल्याचं खेड तालुका बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष सुपे यांनी सांगितले। पुढील काळात खेडच्या पश्चिम भागाला पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचं सुपे यांनी यावेळी सांगितलं। चासकमान धरणात सद्यस्थितीत 50% म्हणजे 4.80 टीएमसी पाणी राहिले आहे। सध्याचे आवर्तन थांबवून पुढील आवर्तनाबाबत नियोजन करण्याची मागणी बिरसा ब्रिगेड यांनी केली आहे। खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या मोशी या ठिकाणी महाराष्ट्र MSME डिफेन्स एक्स्पोचे एक्झिबिशन दिनांक 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होत आहे। यामध्ये भारतीय वायुसेना, नौसेना आणि इंडियन आर्मी यांचे शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे। मोशी येथील इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर येथील महाराष्ट्र MSME डिफेन्स एक्स्पोचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग, एअर मार्शल विभास पांडे आदी उपस्थित होते। शाळांमधून पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तांदळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरूपात नियमित आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येतो। मात्र चाकणमधील काही प्रशालातील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाची खिचडी मिळत असल्याची बाब समोर आली आहे। चाकणमधील एका बड्या प्रशालेतील शेकडो विद्यार्थ्यांना भोसरी येथून शिजवून चाकणपर्यंत वाहतूक करून आणून थंड तांदळाची खिचडी दिली जात आहे। त्यामुळे या निकृष्ट खिचडीला पाहून नाक मुरडणारे अनेक विद्यार्थी हा आहार नाकारत असल्याची बाब समोर आली आहे। मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलेली थंडगार खिचडी पुन्हा माघारी जात आहे। शिजवण्यात आलेली खिचडी सुद्धा निकृष्ट दर्जाचा असल्याचा प्रकार समोर आला आहे। भोसरी येथे शिजवलेली खिचडी चाकणपर्यंतच्या वाहतुकीत थंड होत आहे। प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे। फयाज मजावर हा किती भात आणला होता, कुठून आणला होता? भोसरीतून आणला होता। भोसरीतून? भोसरी कधी गी? भोसरीमध्ये दिगी रोड गंगोत्री पार्क। किती मुलांचा आणला होता? 1500। आता तो डबे किती आणले होते? डबे तास शनिवार होता, 10 डबे आणले होते। बरं, त्यातले किती परत चालवले? 2 ते खाल्ले नाही मुलांनी? 2 डबे राहिलेले आहेत 2 डबे। बरं, तो तिथून इथेपर्यंत थंड होतो का भात? नाही, गरमच होतं भात। इथं थोडं आणून थांबलं होतं, ते शिवाजी लवकर होते ना शाळा, वरची शाळा। खेड तालुक्यातील पाईट ग्रामीण मार्ग 187 हा सरकारी रस्ता 4थ्या दिवशी देखील बंद असून बांधकाम विभाग उपअभियंता कचरे यांनी महाळुंगे MIDC पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय साधून 2 पोलीस कर्मचारी व JCB मशीन घेऊन रस्ता खुला करण्यास गेले।
मात्र त्यांना पुन्हा हात हलवत परतावे लागले। काही जणांची दहशत आणि त्यांना सत्ताधारी मंडळींचा राजाश्रय असल्याने मुरुम टाकून अडवण्यात आलेला रस्ता मोकळा करण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याची बाब समोर आली आहे। पाईट पोलीस स्टेशन येथे अशाच प्रकारे थेट पोलिसांसमोर राजकीय पाठिंब्यावर एका महिलेस मारहाण करून पुन्हा त्यांच्यावरच उलट तक्रारी करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। त्यानंतर आता तर येण्या जाण्याचा रस्ता अडवण्यात आलाय। पाईट येथील एक दूध डेअरी या घटनेतील बाधित कुटुंब यांच्याकडे आहे, ते आमच्या ताब्यात द्या तरच सरकारी रस्ता मोकळा करू अशी अजब दादागिरी सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। प्रशासन अधिकारी व कोणीही आमचे काहीही करू शकणार नाही, पोलीस आमच्यावर कारवाई करणार नाही असे छातीठोकपणे काही जण बोलत आहेत। सामान्य जनतेला भीती निर्माण होईल अशी दहशत सध्या काही मंडळींनी निर्माण केली आहे। आता वरिष्ठ पोलीस अधिकारी व महसूलचे अधिकारी लक्ष घालणार का असा प्रश्न बाधित कुटुंब विचारत आहेत। यातील बाधित कुटुंबाचा एक व्हिडिओ समोर आलाय, त्यात पाईट पोलीस चौकीच्या दरात त्यांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार दिसून येत आहे। पाईटमध्ये पोलीस चौकीच्या दरात घडणाऱ्या अशा मारहाणीच्या घटना सर्वांनाच अंतर्मुख करणाऱ्या आहेत। गावात सरकारी रस्ते अडवणूक करण्यास सांगणाऱ्या राजकीय व्यक्ती नेमक्या कोण असा प्रश्न आता सामान्य जनता विचारू लागली आहे। जय हिंद नागरी सहकारी पतसंस्था नारायणगाव यांच्या राजगुरुनगर शाखेचा शुभारंभ मंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते शनिवारी झाला। सर्वपक्षीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। कर्ज देताना खूप करायला लागेल आणि आता हळूहळू लोकांना जी सवय लागली आहे ना, ते कर्ज घ्यायचं आणि फक्त मार्च महिन्यातच भरायचं। नवीन जो कायदा आहे ना, त्याच्यामध्ये नवीन कायद्यामध्ये आम्हाला शिवपुत्र संभाजी महानाट्याला शिरूर लोकसभा मतदारसंघातील आणि खेड तालुक्यातील शिवशंभू प्रेमी जनतेने उदंड व उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। या महानाट्याचा रविवार 25 फेब्रुवारी हा अखेरचा दिवस असून ही सुवर्ण संधी सोडू नका। जास्तीत जास्त नागरिकांनी हे महानाट्य पाहावे असे आवाहन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले आहे। भोसरी येथील गावजत्रा मैदानावर सुरू असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला दर दिवशी सुमारे 25 ते 30 हजार नागरिकांनी उपस्थिती लावून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास पाहिला। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवजयंतीचे औचित्य साधून दिनांक 22 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन केले आहे। या महानाट्याला रोज प्रचंड गर्दी होत असल्याचे दिसून येते। सायंकाळी 5:30 वाजता गावजत्रा मैदान येथे मोफत पासच्या माध्यमातून सर्वांना हे महानाट्य पाहण्यासाठी प्रवेश दिला जात आहे। जन्म घ्यायला तयार आहोत आम्ही। आसद क्या हुआ शहजादे अकबर का? बाळाजी बाबा, ढोळ करणं ही आमची रीत नाही। झाला हे स्वराज्य बचावले हे तुम्हा कारणे। त्यांच्या मावळ्यांनी निर्माण केलेलं हे हिंदवी स्वराज्य 18 पगड जातीच्या रयतेचे स्वराज्याचे युवराज आहोत। मराठ्यांचे देशी स्वराज्याचा भंडार उधळला। निमगाव तालुका खेड या ठिकाणी माघी पौर्णिमेनिमित्त सदानंदाचा येळकोट करत भंडार खोबऱ्यांचे उधळण करत लाखो भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले। तसेच नवसाचे बैलगाडे मालकांनी दिवसभर घाटात पळविले। खेड तालुक्यात निमगाव, देवतोरणे, कडधे, खरपुडी खुर्द या ठिकाणी खंडोबा देवाची ठाणी आहेत। माघी पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी मोठ्या उत्साहाने खंडोबा देवाची यात्रा भरत असते। भाविकांच्या गर्दीमुळे निमगाव व परिसर फुलून गेला होता। रात्रीपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी रेग लागली होती। खेड तालुक्यातील सर्वच प्रमुख खंडोबा मंदिरात आज काय चित्र होते थोडक्यात पाहूया।
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 24 फेब्रुवारी 2024 रोजी कांद्याची 26,000 पिशवी आवक होऊन कांद्याला 1,500 ते 2,400 रुपये इतका दर मिळाला। कांद्याच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत सुधारणा झाल्याचं व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर आणि श्री शिवाजी विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी शिवजयंती महोत्सवाच्या निमित्तानं शिवचरित्र व्याख्यान, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। चाकण परिसरातील 62 शाळांमधील 600 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला। नमस्कार, मी नितीन वावळ, सदस्य लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर। आज दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण येथे लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर व श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा ह्या आंतरशालेय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। तरी या स्पर्धेस चाकण तसेच खेड तालुक्यातील 62 शाळांमधून विद्यार्थी सहभागी झाले। तब्बल 535 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहे व ही स्पर्धा अतिशय खेळीमेळीने व आनंदाने शिवजन्मोत्सव साजरा करायच्या उद्देशाने आज साजरी होत आहे। यासाठी आम्हाला लायन्स क्लब ऑफ चाकण सफायरच्या प्रत्येक सदस्याचे व श्री शिवाजी विद्या मंदिर शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व पदाधिकारी व सर्व सेवक वृंद यांचेही आम्हाला सहकार्य प्राप्त झाले। मी शिवराज नाणेकर, लायन्स क्लब ऑफ चाकण सफायरचा सदस्य आणि या श्री शिवाजी विद्या मंदिरचा माजी विद्यार्थी। लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर आणि श्री शिवाजी विद्या मंदिर दोन्ही एकत्रित संयुक्त विद्यमाने शिवजयंती महोत्सव दरवर्षी आयोजित करतात। त्याचा प्रकल्प प्रमुख म्हणून मी गेल्या 6 वर्षापासून काम करतोय। तर लायन्स क्लब ऑफ चाकण सफायरने आमच्या शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार छोट्या मुलांमध्ये व्हावा, कारण आजची छोटी मुलं, आजची शालेय मुलं हीच आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि या भवितव्यामध्ये जर महाराजांचे आदर्श विचार रुजले तर नक्कीच भविष्यातला एक आदर्श समाज होण्यास काही अडचण येणार नाही। आपण सर्वजण म्हणतो की आदर्श समाज घडला पाहिजे, शिवाजी महाराज पुन्हा जन्माला आले पाहिजे, परंतु ते येण्यासाठी त्यांचे आदर्श सुद्धा आपण किती आपल्या मुलांमध्ये रुजवतो हेही महत्त्वाचं आहे। हाच विचार करून आम्ही लायन्स क्लबमध्ये ठरवलं की आपण विद्यार्थ्यांसाठी शिवरायांचे विचार कसे प्रसार करता येतील यासाठी उपक्रम करू आणि त्यातून या संकल्पनेचा जन्म झाला। या संकल्पनेला संपूर्ण आमच्या क्लबच्या मेंबरने साथ दिली, तसेच शाळेची सुद्धा मदत मिळाली। अगदी पहिल्या वर्षी या शाळेमध्ये जी आमची शाळा आहे, ज्या शाळेमध्ये आम्ही वाढलो मोठे झालो, या शाळेने सर्व काही आम्हाला दिले। याच शाळेच्या मैत्री हॉलमध्ये 30 ते 35 विद्यार्थ्यांपासून 2018 साली सुरू झालेली ही स्पर्धा आज 62 शाळांमधून 530 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली आहे। नक्कीच या स्पर्धेसाठी शाळेने आणि लायन्स क्लब ऑफ चाकण सफायरच्या टीमने अहोरात्र जी मेहनत घेतली, गेल्या 6 वर्षांपासून कंटिन्युअस ज्या ज्या इम्प्रूव्हमेंट आम्ही करत गेलो, ज्या ज्या सुधारणा करत गेलो, त्याचा प्रसार करत गेलो आणि पालकांना, शिक्षकांना, शाळांना, विद्यार्थ्यांना नक्कीच या संकल्पनेमध्ये काही ना काही चांगलं वाटलं। त्यामुळेच गेल्या 6 वर्षामध्ये आम्ही 30 ते 35 विद्यार्थ्यांपासून 550 विद्यार्थ्यांपर्यंत आज पोहोचलेलो आहोत। अतिशय आनंद वाटतो की याला भरभरून प्रतिसाद सर्वांचा मिळतो। मुले येतात, चित्र काढतात, वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने अभ्यास करतात। आम्ही त्याकरता प्रत्येक गटाला वेगवेगळे विषय देत असतो आणि त्या विषयानुरूप त्यांनी चित्र काढायचं असतं, विषयानुरूपच वक्तृत्व सुद्धा करायचं असतं की जेणेकरून त्या मुलांना त्या विषयाकरता, त्या संकल्पनेकरता अभ्यास करावा लागावा, शिवरायांचं चरित्र वाचायला लागावं आणि त्यातून नक्कीच हे विद्यार्थी घडतील। संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आळंदी नगर परिषदेमध्ये संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। आळंदी येथे महाद्वार चौक येथील रस्त्यावर नो पार्किंगच्या फलकाशेजारीच बेशिस्तपणे आणि बेकायदेशीरपणे अनेक दुचाकी वाहने लावली जातात। त्याचा त्रास वारंवार तेथून रहदारी करणाऱ्या नागरिकांना होत असतो। दुचाकीच्या पार्किंगमुळे तेथील रस्ता अरुंद होत असल्याची भाविक आणि नागरिकांची तक्रार आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 24 फेब्रुवारी 2024 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक झालेली, परंतु गिराईक आहे आज खंडोबाची यात्रा बऱ्याच ठिकाणी चालू असते, त्यामुळे गिराईकाचं या ठिकाणी प्रमाण कमी आहे, त्यामुळे मार्केट हे थोडं कमीच आहे। आज रोजी कोबी असेल, कोबी 15 ते 16 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे फ्लावर असेल, फ्लावर सुद्धा 17 ते 18 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे वांगे असेल, वांगी सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे। टमाटी 15 ते 20 रुपये किलो आहे। कारली 30 ते 35 रुपये किलो आहे। गवारी 50 ते 60 रुपये किलो आहे।
दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे, शेवगा 20 ते 30 रुपये किलो आहे, मिरची सुद्धा 40 ते 60 रुपये किलो आहे, दोडका 40 ते 45 रुपये किलो आहे, शिमला मिरची 45 ते 55 रुपये किलो आहे, वालवर सुद्धा 15 ते 25 रुपये किलो आहे, राजमा सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे, चवळी सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे, तोंडली असेल तोंडली सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे, त्याचप्रमाणे श्रावणी घेवडा असेल श्रावणी घेवडा 30 ते 35 रुपये किलो आहे, पावटा सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे, भेंडी सुद्धा 25 ते 32 रुपये किलो आहे, गाजर 10 ते 12 रुपये किलो आहे, घोसावळे 20 ते 25 रुपये किलो आहे, बीट सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे, डांगर भोपळा 15 ते 20 रुपये किलो आहे, वाटाणा 42 ते 45 रुपये किलो आहे, काकडी 15 ते 20 रुपये किलो आहे, तूर सुद्धा 60 ते 80 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल पालेभाज्याचे सुद्धा भाव आहे तसेच आहे, पालेभाज्याचे भाव कमीच आहे. कोथिंबीर असेल कोथिंबीर 6 ते 7 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल शापू 6 ते 8 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे मेथी असेल मेथी 5 ते 7 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल पालक सुद्धा 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.